नमस्कार मंडळी, आरती ब्लॉग्समध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे। तर या बादलीमध्ये काय हा प्रश्न पडला असेल सगळ्यांना। तर आम्ही आलो आत्ताच रानातून खेकडे पकडून। तर 4च खेकडे घावलेत आम्हाला। तर लागलेच ताजे ताजे खेकडे करायचे असं ठरलं। तर हे लागलेत साफ करायला खेकडे। तर तुमचा काय बाबा श्रावण असणार, तर ज्यांचा श्रावण आहे त्यांनी श्रावण झाल्यानंतर आणि ज्यांचा श्रावण नाही आहे त्यांनी लागलीच मार्केटमधून खेकडे घेऊन या आणि ही रेसिपी तयार करून बघा। आणि आपल्या चॅनलवर जर कोण नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका। असेच नवनवीन व्हिडिओ नक्की बघा। तर हे काय खूप मोठा खेकडा आहे आणि खूप बेकार चावतात। मला चावलेला एकदा खेकडा, तेव्हापासून खेकडे साफ करत नाही मी। छोटे छोटे असतील तरच घेते हातात, असे मोठे असेल तर बोट घावलं होतं नांग्यांमध्ये, खूप बेकार हालत झाली होती। तर कोणाकोणाचा श्रावण नाही आहे त्यांनी कमेंटमध्ये नक्की सांगा आणि रेसिपी केली की नाही हे पण। तर कढईमध्ये तेल तापत ठेवलेलं आहे। तेल तापून झालं की त्याच्यामध्ये कांदा टाकलेला आहे। अगदी घरामध्ये जे साहित्य आहे त्या साहित्यामध्येच आपण हे बनवत आहोत, स्पेशल असं काही साहित्य आणलेलं नाही आहे। तर कांदा लाल होईपर्यंत चांगला भाजायचा आहे। त्याच्यामध्ये हळद आणि मीठ छान लालसर होईल तोपर्यंत परतायचं आहे। लाल तिखट, जे की आपल्या घरामध्ये जे साहित्य आहे त्या साहित्यामध्येच आपण बनवतोय। छान तेल सुटस्तोवर भाजायचं आहे चांगलं। त्याच्यामध्ये आलं, लसूण, खोबरं आणि कोथिंबीर हा मसाला बारीक केलेला आहे तो आपण घालतोय। आपल्या अंदाजाने घालायचं आहे, आपल्याला जेवढं ग्रेव्ही टाईपमध्ये पाहिजे, जेवढं आपण मसालेदार खातो त्या अंदाजाने टाकायचं आहे आपल्याला। तर आपली भाषा साधी आहे बरं का, जे काय आहे ते अगदी साध्या सोप्या सरळ भाषेत सांगायचा प्रयत्न असतो, तर नक्की समजून घ्यालच। छान तेल सुटस्तोवर मसाला चांगला भाजायचा आहे आणि त्याच्यामध्ये खेकड्याचे मोठे मोठे पीस घालायचे आहेत, जेणेकरून खेकड्याचा अर्क त्याच्यामध्ये उतरतो आणि हे जे मोठे पीस आहेत ते लवकर शिजतात, कच्चे राहत नाहीत। छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि मिक्स करून झाले की हे जे छोटे नांगे आहेत ते त्याच्यामध्ये घालायचे आहेत आणि छान हलवून घ्यायचं आहे, जेणेकरून मसाला सगळ्यांना लागला पाहिजे। मसाला सगळ्याला लागला, छान भाजून झालं की त्याच्यामध्ये आपल्या अंदाजाने आपल्याला कसं हवं आहे, पातळ हवं आहे की लपतपी हवं आहे त्या अंदाजाने आपण त्याच्यामध्ये पाणी घालायचं आहे। तर आम्ही लपतपी केलेलं आहे बघा, जास्त पण रस्सा केलेला नाही आहे, कारण की त्याच्यामध्ये नांग्यांचा जर सूप असेल तर तो रस्सा खायला खूप छान लागतो। आणि खूप छान रेसिपी आहे, खूप सिंपल आहे, तर नक्कीच ट्राय करा, तुम्हाला नक्की आवडेल आणि कमेंटमध्ये नक्की सांगा कशी झाली आहे ती। 10 मिनिटावर झाकण ठेवायचं आहे आणि ताटामध्ये काढून घेत आहोत। तर या गरम गरम खेकडे आणि भाकरी खायला। बघताय काय, श्रावण आहे तुमचा।